Next cell organelle is Golgi body, Golgi apparatus. It is also named as a Dalton complex, idosome or lipochondrine. Sir Camillo Golgi यांनी डिस्कवर केली ही बॉडी. कशामध्ये स्टडी केला याचा? कशामध्ये? ब्रेन सेल्स ऑफ कॅट अँड वूल स्टडी केला आणि त्यावरून त्याला गॉल्गी ॲपॅरेटस किंवा गॉल्गी बॉडी असं आपण म्हणतो. These are present in eukaryotic cells except mature mammalian RBC. Mature mammalian RBC सोडून बाकी युकॅरियोटिक सेल्स मध्ये आहेत. आणि Golgi apparatus is considered as traffic police of cell. It is called as traffic police of cell. ज्या सिक्रिटरी सेल्स आहेत त्यामध्ये नंबर जास्त आहे. आणि समजा नॉन सिक्रिटरी सेल्स असतील त्याचा नंबर कमी आहे. So number of Golgi apparatus depends upon activities of cells. सेलच्या ऍक्टिव्हिटी वरती तो नंबर डिपेंडंट आहे. Then about structure of Golgi apparatus. आता Golgi apparatus चा नंबर जो आहे ॲनिमल सेल मध्ये इट इज अ 1 इन नंबर. ॲनिमल सेल मध्ये 1 आहे. प्लांट सेल मध्ये मात्र प्लांट सेल मध्ये डिस्पर्स्ड आहे. इट इज अ डिस्पर्स्ड इन सेल अँड कॉल्ड ॲज डिक्टिओसोम. त्याला तिथं डिक्टिओसोम असं म्हटलेलं आहे. आणि प्लांट सेल मध्ये 9 to 10 गॉल्गी बॉडीज असतात. गॉल्गी बॉडीज आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम पासून तयार होऊ शकतात गॉल्गी बॉडीज. आणि गॉल्गी बॉडीज मध्ये 3 मेजर कंपोनंट्स येतात. एक आहे स्ट्रक्चर मध्ये सिस्टर्नी, त्यानंतर व्हेसिकल्स आणि गॉल्गियन व्हॅक्युअल. So it consists of 3 main components like cisternae, vesicles and vacuoles. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या जवळपास ॲनिमल सेलमध्ये सिंगल गॉल्गी बॉडी आहे. तिचं स्ट्रक्चर आपण पाहूया. समजा ही सिस्टर्नी आहे. सिस्टर्नी, एक सिस्टर्नी, दुसरी सिस्टर्नी, अशा
सिस्टर्नी एकावर एक स्टॅक सारख्या अरेंज केलेल्या आहेत. सो इट कन्सिस्ट ऑफ मेनी सिस्टर्नी विच आर प्लेस्ड वन अबाउट द अदर लाईक स्टॅक ऑफ कॉइन्स. या सिस्टर्नी प्लेट लाईक स्ट्रक्चर, सॅक लाईक स्ट्रक्चर्स एकावर एक अशा अरेंज केलेल्या असतात. या सिस्टर्नी असतील. Their number is 3 to 12. 12 number 3 to 12 cisterni. 3 to 12 cisterni are present. एक साइड जी त्याची आहे या सिस्टर्नीची, आता याच्यावरती मेम्ब्रेन असणार आहे. हे मेम्ब्रेन आहे. हे त्याच्यावरती असणारं मेम्ब्रेन आहे. हे मेम्ब्रेन आहे. या सिस्टर्नीची ही जी साईड आहे न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या साईडला कॉन्व्हेक्स आहे आणि ज्या बाजूनं बाकीचे व्हेसिकल्स एंट्री करतात या साईडला आपण म्हणतो फॉर्मिंग फेस. फॉर्मिंग फेस असं आपण या साईडला म्हणू शकतो. दिस इज द व्हेसिकल्स विच जॉईन्स द सिस्टर्न. एंट्री करणारीकडून सिक्रेटरी काही असतील व्हेसिकल्स ते, आणि त्या साईडला आपण म्हणतो फॉर्मिंग फेस. फॉर्मिंग फेस किंवा सिस. या एका साईडला ही कॉन्व्हेक्स कॉन्व्हेक्स आहे, दुसरी साईड जी आहे ती कॉन्केव साईड आहे. आणि कॉन्केव साईड जी याची आहे त्याला आपण म्हणतो मॅच्युरिंग फेस किंवा त्यालाच आपण ट्रान्स म्हणतो. मॅच्युरिंग फेस. आणि इथं छोटे छोटे काय झालेले असतात, ओपनिंग्स तयार झालेले असतात, त्याला आपण म्हणतो फेनेस्ट्री. ईच सिस्टर्नी, आता एका सिस्टर्नीचा विचार केला तर 150 एंगस्ट्रॉम युनिट इन width. Their ends are bulged. हे बल्ज्ड एंड्स त्याचे आहेत. हे बल्ज्ड एंड्स आहेत आणि अशा सिस्टर्नी एकाला एक अशा जोडलेल्या असतात. एकमेकांचं इंटरकनेक्शन असं आहे. एंड्स बल्ज्ड आहेत. आणि याच्याबरोबर जे छोटे छोटे व्हेसिकल्स असोसिएटेड आहेत, छोटे छोटे व्हेसिकल्स असोसिएटेड आहे. या आता व्हॅक्युअल्स इकडे घेऊया आपण, आणि इथं छोटे छोटे हे व्हेसिकल्स असोसिएटेड आहेत. These are formed by fenestration of cisterni and these are 40 angstrom unit in size. आणि हे या फेनेस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये तयार होणारे छोटे छोटे व्हेसिकल्स इकडं एंट्री करणारे, इकडून बाहेर पडणारे आहेत. कारण ट्रॅफिक हवालदारचं काम करणार आहे, ट्रॅफिक पोलीसचं काम करतं हे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे या बल्जिंग होऊन हे बल्ज झाले, समजा ही सिस्टर्नी आहे आणि या सिस्टर्नीचा हा बल्ज्ड एंड आहे, तर नंतर होतं काय तर येथे कॉन्स्ट्रिक्शन होणार आणि हे बल्ज पार्ट वेगळा होतो सिस्टर्नीपासून आणि याला आपण म्हणतो गोल्गियन व्हॅक्युअल. त्याला आपण गोल्गियन व्हॅक्युअल म्हणतो. हे मॅच्युरिंग फेस जे आहे, मॅच्युरिंग फेस जे आहे, या मॅच्युरिंग फेस पासून
चे हे जे सिस्टर्नी आहेत त्याचे बल्ज्ड एंड्स आहेत, त्याच्यापासून सेपरेट होऊन बनलेले असतात हे वेसिकल्स, अशा व्हॅक्युअल्स, मोठे व्हॅक्युअल्स. तर अशा प्रकारचं आहे गॉल्गी ॲपॅरेटसचं स्ट्रक्चर. देन अबाउट फंक्शन्स ऑफ गॉल्गी ॲपॅरेटस. Functions. Golgi apparatus. First most important function is secretion and storage. जसं कार्बोहायड्रेट्स जे आहेत, काही पॉलिसॅकराइड्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल पॉलिसॅकराइड्स इन गोबलेट सेल. गोबलेट सेल्स मध्ये काही पॉलिसॅकराइड्स, सिक्रीशन अँड स्टोरेज ऑफ पॉलिसॅकराइड हे फंक्शन आहे. त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू, जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्यामध्ये आहेत, आणि इतरही काही ठिकाणी कार्बोहायड्रेट, म्हणजे हे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स यांचं सिक्रीशन किंवा स्टोरेज याच्याशी कन्सर्न आहेत गॉल्गी ॲपॅरेटस. Second function is it is useful in synthesis of complex carbohydrate from simple sugar. सिंपल शुगर पासून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट या गॉल्गी ॲपॅरेटस मध्ये बनवले जातात. इट इज कन्सर्न विथ इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. सेलमध्ये जो वेगवेगळ्या कंपाऊंडचा ट्रान्सपोर्ट करायचा आहे त्यामध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होतात. इट इज कन्सर्न विथ फॉर्मेशन ऑफ पेक्टिक कंपाऊंड्स. जे पेक्टिक कंपाऊंड्स तयार होतात, एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सेल प्लेट जी बनते, सेल डिव्हिजनच्या वेळी प्लांट सेलमध्ये जी सेल प्लेट बनते, तर हे छोटे 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 काय असतात, फ्रॅग्मोप्लास्ट असतात. आणि हे सगळे जॉईन होऊनच यापासून नंतर बनते सेल प्लेट. आणि मिडल लॅमेला जो बनतो, त्याच्यामध्ये कॅल्शियम पेक्टेट जास्त आहे, आणि ते बनवण्याचं काम गॉल्गी ॲपॅरेटस करतं. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ ॲक्रोसोम. जो ह्युमनचा स्पर्म आपण विचारात घेतला तर या स्पर्ममध्ये याचं स्ट्रक्चर आपल्याला डिटेल त्या चॅप्टरमध्ये आहे, परंतु हा जर स्पर्म विचारात घेतला तर या स्पर्ममध्ये एक ॲक्रोसोमल कॅप आहे, आणि हे ॲक्रोसोमल कॅप त्याच्यामध्ये लायटिक एन्झाईम्स असतात, लायसोसोम्स असतात,
स्पर्म लायसिन्स असतात, कारण ज्या एगमध्ये ते एंट्री करणार आहे, सेकंडरी ओसाइटमध्ये एंट्री करणार आहे, त्याच्याभोवती अनेक लेयर्स आहेत. ते सगळे लेयर भेदून एक ड्रिल करून त्याला आत एंट्री करायची आहे आणि त्याच्यासाठी ॲक्रोसोम तयार केलं जातं स्पर्मवरती. दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट रोल. देन प्रायमरी लायसोसोम. लायसोसोम नावाचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून पण बनतात आणि गॉल्गी ॲपॅरेटस पासून पण प्रायमरी लायसोसोम बनतात. दे आर ऑल्सो कन्सर्न विथ सिंथेसिस ऑफ हॉर्मोन्स. हॉर्मोन्स तयार करणं हे पण याचं काम आहे. आणि एक्झाम्पल घेतलं तर थायरॉक्सिन. इट इज ऑल्सो कन्सर्न विथ व्हायटॅलोजेनेसिस, म्हणजे जो योक तयार होतो एगमध्ये, योक तयार करण्याची प्रोसेस जी आहे त्याला आपण व्हायटॅलोजेनेसिस म्हणतो. आणि व्हायटॅलोजेनेसिस म्हणजे योक प्रोडक्शन. इट इज ऑल्सो फंक्शन ऑफ गॉल्गी ॲपॅरेटस. त्यानंतर ग्लायसोलेशन. म्हणजे समजा कार्बोहायड्रेट प्लस लिपिड, त्याला आपण म्हणतो ग्लायकोलिपिड्स, ते बनवले जातात. त्याचबरोबर प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन्स, ग्लायकोप्रोटीन्स, असे कंपाऊंड्स बनवण्यासाठी गॉल्गी ॲपॅरेटसची आवश्यकता आहे. सो दिस इज अबाउट गॉल्गी ॲपॅरेटस. थँक यू व्हेरी मच.